ठसका? मला बघून ठसका? अहो इतका साधा भोळा चेहरा असतानाही ठसका? मी आलेलं आवडलेलं दिसत नाही तुम्हाला? नाही 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 तसं काही नाही. या या की या 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 बसा बस. या बस. फुले चहा टाक. चहा नको. चांगलं 3 लिटर मटणाचा रस्सा करा. सर्दी झालीये. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. चहा जाणा. बर आणते. आता मी करते. आता मी करते नाही, आत्ता मी करते असं पाहिजे. कसं आहे सगळ्यांचं बरं चाललंय ना? बरं काही म्हणा, तुमच्या हाताला चव आहे बरं का. ह्यांनी तो हप्ता दिला का? ते साहेब तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर घरी पाठवून देतो. नाही, इथं येऊन खाण्याची मजा आहे ती कशात नाहीये. बरं ह्या काय करतात? म्हणजे ह्या काही करतात की फक्त नेपथ्याचा भाग आहे? हे पा जामकर, तुम्हाला मी सांगून ठेवते, तुम्हाला तुमच्या हप्त्याची ए पाहुणे ते आपले नीट बोल त्यांच्याशी. घ्या चहा घ्या. हा चहा बरं खारी देऊ का खायला? आणा 2 आणा 2. संपली दुकानात आणावी लागल. इद्राट मग कशाला विचारती का? मला वाटलं नाही म्हणतील ते. मी कशाला नाही म्हणू? मी कशालाच नाही म्हणत नाही. खारी असो किंवा हप्ता. कधी देताय हप्ता? आता हप्ता तर लवकरात लवकर द्यायचाच आहे, पण काय आहे की तीच गडबड चालू आहे घरामध्ये. तीच चालली. अहो तुम्ही आत्ता म्हणला ना ह्यासनी हप्त्याचे पैसे दिलेत म्हणून. अहो हप्त्याचे पैसे घेऊन जामकरनच जायला गेले होते ना तुम्ही. ए आता तुमच्या दोघींची वय झाली आहेत, कानाला नीट ऐकू येत नाही. तोंड पण ठेवा जरा. अहो जामकर साहेब हप्ता द्यायचाच आहे, पण जरा वाईच वेळ वाढून द्या की. हा काय आहे की वाईच अडचण आहे हो. अरे नाही, या दोघी म्हणतात की तुम्ही पैसे घेऊन निघाला होतात हप्ता द्यायला. नाही साहेब, तुम्ही या दोघींकडे कशाला लक्ष देताय? अहो बायका कुठं कधी काय बोलतील काय सांगता येतोय वय. तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडं. चला मी या बायकांकडे लक्ष देत नाही अजिबात, पण मी काय म्हणतो, हप्ता वेळेवर थेट चला. नसेल जमत तर मी एक आयडिया सांगतो. जमीन चांगली आहे, कसा तिला सोनं उगवेल. नसेल जमत तर आपण कसायला दे. ते काय येईल त्यातला अर्ध तुम्ही अर्ध आम्ही. हा मी एक माणूस पण पाहून ठेवलाय. बघा विचार करा. अहो पण फुलाबाई, तुम्ही समजदार आहात, यांना समजावून सांगा. फुलाबाई चला बाय. काय मग जिथे? काहीच नाही. तुझं काय? काहीच नाही. घ्यायची का थोडी? नाही नको, आज काय तसं मूडच नाही बघ. नाही ना? हा ना, माझा बी मूड नाही लगा. काय माहिती काय झाले आज. अरे तो जामकर कावा बी प्रकटतो आणि सगळा मूड घालून टाकतो पार्टीचा. हा आणि आपण जागा बदललेलो बी त्याला कळतं. कस काय माहिती लगा. आणि पोलिसात आहे बाबा ती, त्याला फसवून आपण जर दारू पेलो तर जेल बिल मध्ये टाकायचं आपल्याला. जेल नको आहे बाबा, जाऊ दे. आज नकोच दारू, आज नुसत्या गप्पाच मारू आपण. हा नुसतं गप्पा मारू. हा तुला सांगू का, सवी नका नाही असं नव्हतं करायला पाहिजे माझ्या संग. हे अरे तुला काय गप्पा म्हणलं की सोडून गेलेली गर्लफ्रेंडच आठवते का रे? पहिलं बसलं की तसंच, माझी सवी अशी माझी सवी तशी. अरे कशाला सगळे पेलेले उतरून टाकतो. नशिबाच पेलं नाही. यो कोण आहे जामकर मला सांगणार माझ्या जमिनीचं काय करायचं मी ते? अरे माझी जमीन त्याच्याकडे गहाण आहे. यो काय मालक झाला होय?
अहो ती सगळं खरंय, पण तुम्ही सकाळी त्याला जिमिनीचे पैसे द्यायला गेले होतात की नाही? अहो मग का दिले नाही पैसे? वय की हो, आणि ते तुमच्याकडे बी दिसना झालेत. मग तुम्ही कोणाला दिले ते पैसे? अरे माझं पैसे मी काय बी करीन. जामकरला देईन, आता जाळून टाकीन. तुम्हाला नवऱ्यापेक्षा दागिने प्रिय आहे ना जास्त. घेऊन बसा उरावर. माझे पैसे मी कुठं घालवले मला विचारायचं नाही. आणि यो विषय या घरात परत काढला ना तुम्ही, तर मग माझ्या इतका वाईट माणूस कोण नाही. हा अहो मी काय म्हणते, काय राहिलं पैशाचं राहिलं, पण मग ते जामकर म्हणत होते ना तसं जिमीन कसायला दिली तर बिघडलं कुठं? हा, आणि जमीन करता करता त्यांनी आपल्या मालकीच करून घेतली तर हा? या जामकरचा डाव आहे, त्याला ती जमीन आपली लाटायची आहे. समजा कळतंय मला. वय की मला बी तसंच वाटतंय. हो का फुलताई, असंच वाटतंय का तुला? अगं पण मग पैसे द्यायचे कुठून? कशी सोडवायची जमीन? हाय का कुणाकडे उत्तर? काय झालं? काय नाही, ते जामकर येऊन गेले. आहे का? मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? अरे नाही र, ते जमीन कसाला सालगडी लावायचं म्हणतोय तो. तसं झालं तर शेत नांगरताना मी तिथं डेड बॉड्या पुरल्यात. त्या सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही नाही, काय गरज आहे? मी म्हणतो काय गरज आहे सालाना जमीन द्यायची? का अय गोपाळ, का द्यायची नाही जमीन कसायला? का द्यायची नाही सांग तुम्हाला? अरे बाबा, तुझ्या त्या टेलरच्या कामातनं आणि सुधाकरच्या पोलिसाच्या पगारातनं जमीन सोडवता येणार आहे का आपल्याला? कुठनं आणणार आहोत आपण पैसे? आणि त्याला पैसे द्यायचे म्हणले ना, तर आपल्याला पैसे जमवायला सुरुवात केली पाहिजे. आता पैसे जमवायला सुरुवात केली ना, तर पार ऋतिक लग्नाला येईल तेव्हा जमतील पैसे. पण काय गरज आहे का द्यायची? समजा आपण सालाना दिली जमीन कसायला आणि तो माणूस म्हणला उद्या मीच मालक आहे, मग काय करायचं? तेच म्हणतोय मी, आपली जमीन आपल्या हातातनं जाईल. आपाजी म्हणते ते पटते मला. काय गरज नाही कुणाला जमीन बिमीन द्यायची. विषय संपला. काय आज काय ड्रायडे? काय माझ्याकडे आहे. मी घेऊ का थोडी? तुम्ही असं रोज रोज प्यायला, मग तुम्हाला दारुडा म्हणतो, बेवडा. गावातल्यांचं कुठे एवढं मानावं घ्यायचंय दवा? अहो माणसानं का नाही किती बी चांगलं वागलं तरी बी घ्या ते. घे दादा, लगा भारीचा. मी म्हणलं होतं का नाही तुला? Cheers! Ra